तुम्हाला वाटतंय तुम्ही प्रगती करताय, पदव्या घेतल्यात, पगार वाढला, ब्रँडेड कपडे आले, पण मनाचं काय? रात्री झोप का लागत नाहीये? एकटं असताना भीती का वाटते? आपण सुखाच्या नावाखाली फक्त स्वतःला गुलाम बनवून घेतलंय. 2500 वर्षापूर्वी एका माणसाने हेच ओळखलं होतं. त्याने शांतीची भीक मागितली नाही, तर ती खेचून आणली. चला, आज बुद्धांना देव म्हणून नाही, तर एक मास्टर प्लॅनर म्हणून बघूया. आज आपण दुःखाला घाबरतो. थोडं वाईट वाटलं की आपण रील्स स्क्रोल करतो किंवा पार्टीला जातो. बुद्धांचा पहिला नियम काय होता? जीवन दुःखमय आहे. हे नकारात्मक वाक्य नाही आहे, हे सत्य आहे. जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत नाही, आयुष्य कठीणच असणार आहे. तोपर्यंत तुम्ही त्याला हरवू शकणार नाही. जिममध्ये गेल्यावर शरीर दुखतंच, तर बॉडी बनते. आयुष्यातलं दुःख हे तुमच्या मनाचं वर्कआउट आहे. पळू नका, सामोरे जा. इच्छा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. बुद्ध म्हणाले होते, इच्छा हेच दुःखाचे मूळ आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला तो नवीन फोन हवा आहे कारण तुम्हाला तो आवडतो, की लोकांना दाखवायचा आहे. आपण अशा गोष्टी विकत घेतोय ज्यांची आपल्याला गरज नाही, अशा लोकांसाठी ज्यांना आपण आवडत नाही. तुमच्या रिकामापणाला वस्तूंनी भरू नका. बुद्ध व्हायचं असेल तर नाही म्हणायला शिका. जगाच्या स्पर्धेतून बाहेर पडा आणि स्वतःच्या शर्यतीत धावा. तुमचे विचार तुमचे नशीब आहे. बुद्ध म्हणतात, तुमचे विचार तुम्हाला घडवतात. जर तुम्ही सकाळी उठून शिव्या देत असाल, तक्रारी करत असाल, तर तुमचं आयुष्य नरकच होणार. तुमचा मेंदू हा एक बागेसारखा आहे. त्यात गुलाबाची फुलं लावायची की काटे हे तुम्ही ठरवायचं. आजचा मंत्र: लोकांची ओपिनियन कचऱ्याच्या डब्यात टाका. कोणी तुमच्याबद्दल काय बोलते याने तुमची किंमत ठरत नाही. तुमचं मन शांत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. उठा आणि जागे व्हा. बुद्धांनी राज्य सोडलं कारण त्यांना सत्य हवं होतं. तुम्हाला राज्य सोडायची गरज नाही. फक्त तुमचा अहंकार सोडा. दुसऱ्याला मदत करा, स्वतःला ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे दीप स्वतः व्हा. कोणीतरी येईल आणि तुमचं आयुष्य बदलेल या भ्रमात राहू नका. तुम्हीच तुमचे बुद्ध आहात. उठा आणि स्वतःचा शोध घ्या. तुम्हाला ही माझी आजची प्रेरणा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.